हं. तोंडाकडे काय पाहतेस तू? कॉफी थंड होईल. चल पी. हं? हं. तुला माझ्या फोनचा आवाज आला ना? कोणाचा फोन आला हे विचारणार नाही? माहितीये, माझ्या जिजूंनी मला गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी सकाळीच फोन केलाय. आता तू मला गुड मॉर्निंग पण म्हणणार नाही? आरती, तुला झालंय तरी काय? गुड मॉर्निंग म्हणू का मी? नंदा, धिस इज टू मच. या घरात आपण दोघंच राहतो आणि आपण दोघं एकमेकांसोबत बोलायचं नाही? हं. ठीक आहे. बोलणं वगैरे सगळं नंतर करूया. आधी कॉफी तर पी. हं. अ, हं. तुला रात्रीच त्यांनी गुड नाईट केलं. सकाळी उठून पुन्हा फोन करतायत. लवकर बोलून संपवा आता, नाही तर फोन करतच राहतील. हं. हॅलो. गुड मॉर्निंग जिजू, बोला ना. गुड मॉर्निंग. माझी क्यूट आरती, काय करतेस? गरमागरम एक कप कॉफी घेतलीये मी आणि आता मी तुमच्याशी बोलतेय. तर मग माझ्यासाठी? तर काय फोन मधून पाठवू का? पिणार तुम्ही? आरती, तुझं हसू आहे ना, कोणीही ऐकलं तर शुद्ध हरपून बसेल त्याची. असं हसू आहे. म्हणूनच रोज तुला गुड मॉर्निंग म्हणतो. तुमच्याकडून हा. मी याच्यापेक्षा पण जास्त अपेक्षा करते. ठीक आहे, ठीक आहे. लवकर तू नाश्ता रेडी कर. मी नंतर तुला फोन करतो. हं. ठीक आहे ना? एका मुलीला काय आवडतं हे सगळं बाबांना माहिती असायला हवं, भावांना माहिती असायला हवं, प्रेम करणाऱ्याला माहिती असायला हवं, हं. आणि होणाऱ्या नवऱ्याला माहिती असायला हवं. पण एक जीजू कसे असायला हवे हे तुमच्याकडे बघून सगळ्यांना कळायला हवं. बाय जीजू, मी नंतर फोन करते हा. बाय बाय. बाय आरती. फोन फोबियाच्या चक्करमध्ये नको पडूस तू. आणि मग फोन करू करू आपल्या जिजूला तू वेड नको लावूस. चल, येतो मी. बोल आरती. निघालात का? आरती अगं, आताच बाहेर येऊन बाईकवर बसलोय मी. असं पागलासारखं निघून गेलात का विचारशील तर काय बोलू आता मी? तू घरी काही विसरला तर नाहीये ना? असं काय विसरलो असेन मी? मोबाईल हातात आहे आणि पर्स सुद्धा आहे. बॅग पण इकडेच आहे. सगळंच तर मी आणलंय. तू हे विचारायला मला फोन केलास? हे सगळं तू मला सरळ बाहेर येऊन विचारू शकली असती. बाहेर येऊ का मी? अगं तसं नाही आरती. ठीक आहे, तर मग तू निघ. हं? ए, जीजूंचा फोन येतोय, तुम्ही कट करा प्लीज. यामध्ये तुझ्या जीजूचा फोन आलास का? एका दिवसात ते तुला कितीदा फोन करतात? मला बोर होतं आणि गप्पा मारायला इथे कोणीच नाहीये.
कमीत हम्म. कमी ते तरी माझ्याशी बोलतात हम्म. ना. आधी तू फोन कट कर ना, नाहीतर जिजूंना राग येईल. जिजू बोला ना. तू मला जिजू म्हणतेस? अ? आरती, मी तुझा नवरा बोलतोय. अ, अम, अ, बोल नंदा. त्याचं असं आहे की मला एक डाऊट येतोय. अ, काय? घरातल्या जेवढ्या खिडक्या दरवाजे आहेत सगळं बंद करून आत बसली आहेस तू. हं? ते सगळं सेफ्टीसाठी असेलही, पण आत हवा आली तर चांगलंच आहे ना. हां. हां, डाऊटच्या बहाण्याने असं गोल गोल गोष्टी का करतोयस तू? मी कुठे गोल गोल गोष्टी करतोय? अरे मी तर फक्त उदाहरणासाठी म्हणत होती नंदा. सध्या काय डाऊट आहे तुम्हाला? किचनमध्ये पोळी जळते, जाऊन पलटव तिला. हं. का गंमत करतोयस का? नाही, हात ओढतोय. आली मोठी आजी. ओफो, माझं डोकं खराब नको करू नंदा. लवकर बोल ना. तू हे सांग, तू विचारत का होतीस की मी काही विसरलो होतो? कुठल्या कामानिमित्त तू बाहेर जात होता. कधी काही विसरलास तर? पुन्हा इतक्या दुरून घरी यावं लागेल. हे पण नाही विचारणार? तू पण एक स्त्री आहेस. तुझ्या आईने तुला हेच संस्कार दिलेत का? असं जे मनात येईल ते बोलशील तर मग मी काय करणार आहे, हम्म. म्हणून मी विचारलं. हो. कमी वयात तू लोकांना खूप चांगले गोलगप्पे खाऊ घालायचीस का? काय? का विचारतोयस? गोल गोल गप्पा जे मारतेस तू, अजून गोल गोल गप्पा मार. जितके होऊ शकतील मार. अ, हा. हॅलो, आरती. बोला ना. काय करतेस? आत्ताच तुमच्याच बद्दल विचार करत होती. हं. फोन आला. तुमच्यासारखा कोणी नाही. आरती, तयार होऊन लवकर बाहेर ये. बरं मी येते. आपण फिरायला जाऊया. पण कुठे चाललोय आपण दोघं? ते सरप्राईज आहे. तू लवकर तयार होऊन बाहेर ये. मी बाहेरच उभा आहे. ओके मी येते. ठीक आहे, कम. हं. अजूनही का नाही आलेत? ये बस. हं, चालायचं का? हं, हम्म. हं. तुला काय हवंय? जी तुमची इच्छा? हं? तुला मी आवडतो ना? हो ना. किती आवडतो मी तुला? अ, खूप आवडता. तुला जसं मी आवडतो तसं कुठलं आईस्क्रीम आवडतं? हं, जर तसं विचारलं तर आईस्क्रीम मला अजिबात आवडत नाही. तर मी तुला इतका आवडतो ना? हं, आहा. तुम्ही तर माझ्या डोळ्यात बसले आहात. वाव. माझ्या हृदयात बसले आहा. आहात आणि माझं आयुष्य आहात. तर मग नंदू? अ, हं, नंदू माझ्या चॉईसचा नाहीये. तुम्हीच आमचं लग्न जुळवलंय ना? हम्म. हं, तुझ्या भावना कळतायत मला. हं. माझं वय तुझ्या वयापेक्षा दुप्पट आहे ना. जर तू माझ्यापेक्षा 2-3 वर्ष लहान असतीस ना, हं. तर मी आरामात तुझ्याशी लग्न केलं असतं. पण करू तर काय करू? हं. सध्या तुला माझ्या भावना हं? कळतायत ना? हं. फक्त एकदा तुम्ही हो तर म्हणा. मी कुठलीही हद्द पार करील. तुम्ही मला खूप आवडता. बरं असू दे.
आपण दोघं कुठल्या पार्लरला जाऊन आईस्क्रीम खायचं का? हां. ओके. तू इकडेच बस, मी आईस्क्रीम घेऊन येतो. हं. अ, अ. हे घे. आईस्क्रीमला बघताच कळी कशी खुलली बघ. चलायचं का? हं. आरती, हं. तुला हा फ्लेवर आवडतो का? खूप आवडतो. तर मग असं का खातेस? मजा घेऊन खा ना. हं. ओके. तुला जेही काही हवंय, कधीही काही हवं असेल तर एक फोन कर मला. हं? हं. नंदू, नंदू, काय झालं? आरती? हं? आरती, थांब. बघता काय तुम्ही? आरतीचे जीजू आहात तुम्ही आणि मी नवरा. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत इतकंच काय, झोपेत सुद्धा तुमचा चालाप गाते ती जीजू जीजू म्हणून. तर माझं काय काम आहे? नंदू, सध्या तुझा प्रॉब्लेम काय आहे? यांच्यासोबत तुम्ही रागाने का बोलताय? तू तुझी सीमा ओलांडतोयस नंदू. कुठली सीमा? कधी ओलांडली मी? एका बायकोसाठी 3 वेळचं खाणं आणि बेडरूम इतकं पुरे आहे का सांग? मी पण एक माणूस आहे ना. माझ्यामध्ये फिलिंग्स नसतील का? माझ्या फिलिंग्स तुला कळत कशा नाहीत? जितकं माझ्या जिजूंना माहितीये तुला माहिती पण नाहीये. तू कधी मला समजू शकणार नाही आणि समजू पण नकोस. आरती, तोंड सांभाळून बोल. हं. एका पत्नीने कसं वागावं हे तू मला शिकवतेस? तुझ्यात माझ्यासाठी मान सन्मान प्रेम काहीच नाहीये. ते मला फील होत आहे. हं. तुझे जीजू खूप मोठे आहेत तुझ्याहून. तू जर काही चुकीचं बोललीस तर तुला समजावणं हे त्यांचं कर्तव्य आहे. नंदू, हे काय बोलतोयस? तुम्ही तुमचं तोंड बंदच ठेवा. आता तुमच्या प्रेमाची गरज नाहीये आरतीला. आता हिला काय आवडतं नाही आवडत याचा निर्णय हिचे आई बाबा नाही, मी घेणार आहे. यापुढे माझ्या फॅमिलीसाठी कुठलंच चांगलं काम करू नका तुम्ही. चांगलं राहील जर तुम्ही आमच्या फॅमिलीपासून दूर गेलात तर. नंदू, स्टॉप इट. तोंड बंद ठेवा आरती. हं? आयुष्य रुपया पैशांमध्ये तोलता नाही येत. जे एकदा हरवलं तर मिळून जाईल. आयुष्य शेवटच्या बस सारखं आहे. जर एकदा मिस झाली तर पुन्हा कधीच मिळत नाही. आणि जेव्हाही तुझी मर्जी असेल, नवं आयुष्य सुरू करण्याचा विचार असेल, त्या बसचं नाव दुसरं असेल. हं? हॅलो, थांबा 1 मिनिट. यापुढे आमच्या आयुष्याचा काटा नका बनू आणि चुकूनही घरी येऊ नका.